तेव्हाच मात्र आपण मॅचच्या दिशेने वळलोय याची देखील नोंद घ्यायची आहे. नाना चषक पर्व दुसऱ्या आणि या पर्व दुसऱ्यामधील पहिली मॅच दिवस दुसऱ्यामधील अर्थातच आपण पाहतोय पाभळवाडी विरुद्ध टीम सावरकर संघ. सावरकर संघाला आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी. फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुषार राणा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल असलेला हा खेळाडू वारंवार गावच्या नावासाठी संघाच्या नावासाठी जॉब वरतून सुट्ट्या टाकून मात्र मैदानाच्या आतमध्ये कायम एक चांगला खेळ करत आलेले व्यक्तिमत्व. स्ट्रायकिंग एंड वरती तर नॉस्ट्राइक एंडला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहतोय आयकॉन प्लेयर प्रकाश गुरव. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. महेश येतोय. महेशचा पहिला बॉल आजच्या दिवसामधील पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी शरीरापासून दूर ठेवला जातोय. गती थोडीशी कमी होती या चेंडूवरती. या कारणास्तव बॅट स्विंग मात्र लवकर होताना पाहायला मिळाले. याच कारणास्तव डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात डॉट बॉलने झाली. कालच्या दिवसाची देखील सुरुवात डॉट बॉलने झाली होती. काय पाहायला मिळेल आजचा शेवटचा दिवस आहे. फायनलच्या मॅचेस बक्षीस पात्र फेरीज आपण पाहतोय. सेमीफायनल फायनलच्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपणास पाहायला मिळतील. दुसरा बॉल महेशचा. अजून एक चांगला चेंडू अख्खू टप्प्यावरचा चेंडू होता. याच्यावरती देखील शांत ठेवलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये अडथळा निर्माण होईल असं कृत्य कोणीही करणार नाहीये आणि सिंथेटिकचा जो ट्रॅक आहे त्याच्यावरती कोणीही खेळणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे कचरा कुठे असेल तो आपण डस्टबिन मध्ये टाकणार आहोत याची देखील नोंद घ्या. प्रत्येक नियमांचं पालन करायचं आहे. वाईट बॉल येतोय म्हणजे एक्स्ट्राची रन येते आणि एक्स्ट्राच्या रनने मात्र आपण पाहतोय 2 चेंडू नंतर संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. संघाची धावसंख्या आता 1 वरती जाऊन पोहोचले 2 बॉल पूर्ण होत असताना. हो यावेळी फटका चांगला आहे. नटराजन पद्धतीचा हा शॉट याच्यावरती मिळणार आहे संपूर्ण धावा 6 टांगल्या जात आहेत. फटका चांगला होता आणि तितक्याच धावा देखील मिळतात. आपण पाहतोय ज्या धावा धावफलकावरती जोडत असताना आता 3 चेंडू पूर्ण होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 3 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. पुनश्च सहर्ष स्वागत करतो आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचे आणि प्रेक्षक वर्गांसाठी एक खुश खबर देखील आहे. लकी ड्रॉ असणार आहे आणि तो फक्त प्रेक्षक वर्गांसाठी असणार आहे याची देखील नोंद घ्यायची. लकी ड्रॉ मध्ये आपण पाहतोय 5 स्मार्ट वॉच असतील. प्रत्येकाने या स्पर्धेचा लाभ घ्या. या स्पर्धेचा आनंद घ्या आणि लकी ड्रॉ देखील विजेते व्हा याची देखील नोंद घ्यायची. आणि आमच्यासोबत श्री इव्हेंट्स लाईव्ह सोबत युट्यूब लाईव्ह पद्धतीमध्ये सर्व जोडलेल्या प्रेक्षक वर्गांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आमच्या पंचांचं देखील कौतुक करतो. युट्यूब चॅनलचे देखील कौतुक करतो. आमचे साथी समालोचक लवजी जाधव सर हे देखील आपण पाहतोय कालच्या दिवसापासून उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुक करतो. डीएसपी सर तुमचं देखील कौतुक करतो. यावेळी आता शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आठ धावा 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू प्रकाश गुरव यांच्या बॅट मधून अगदी मात्र आपण पाहतो डीप मिड विकेट रिजनला बीट करत 6 धाव्यांसाठी या घणाघाती प्रहार म्हणजेच दमदार षटकार. अगदी वैयक्तिक खात्यामधील पहिला बॉल खेळत असताना प्रकाश गुरवानी यांनी आपण पाहतो इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला बोललं जातं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आयकॉन प्लेयर त्यांनी देखील सिद्ध केलंय. या 6 धावीनिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक शेवटचा चेंडू शेष आहे. बॉलिंग मार्क वरतून महेश आणि स्ट्रायकिंग एंड वरती तोच विस्फोटक फलंदाज प्रकाश गुरव. अजून एक फटका तर खेळ आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. यावरती धावा मिळत आहे 4 म्हणजे 4. चौकारणीशी ओव्हर फिनिश. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 18 धावा बिनगडी बाद टीम सावरकर संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर सातारा जिल्ह्यामधून अगदी आपण पाहतोय मुंबईमध्ये खेळ करण्यासाठी आलेली टीम संपूर्णपणे आपण पाहतोय प्रवास केला. प्रवासानंतर मात्र आपण पाहतोय आराम मिळाला नाहीये. सकाळी इथे पोहोचले थोडीशी मॅच सुरू व्हायला वेळ झाला तदनंतर त्यांनी मात्र तिथं रेस्ट घेत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. एक चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. आता दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने आपण वळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती अण्णा बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील.
चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेणार नाहीत आपण, याची देखील नोंद घ्यायची. प्रत्येक ओव्हर 4 मिनिट्स मध्ये कव्हर करायचे, याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा चांगला फटका, एक पाय हवेमध्ये चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. आपण पाहतोय सिंथेटिक ट्रॅक वरती, यावरती देखील मिळत आहे संपूर्ण 6 धावा तुषार राणांच्या बॅट मधून. अजून एक दमदार षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. एक बॉल पूर्ण संघाची धावसंख्या. अजून एक त्याच दिशेला खेळला जाणारा फटका, परंतु हा डॉट बॉल येतोय. पाहायला गेले तर हा स्ट्रॉंग झोन आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, जो रिझन आहे त्या रिझन मध्ये वारंवार फटके खेळले जातात. असा मात्र बॅटर आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट आशियन मधील, आणि यांचा ट्रेडमार्क फटका म्हणजे कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळेल. जरूर आजच्या दिवसामध्ये तो देखील फटका आपणास पाहायला मिळणार आहे यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅक फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती वेग भरपूर धारण केलाय, म्हणजे या चेंडूवरती देखील कोणतीही धाव नसेल. हा सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. पहिल्या षटकारानंतर सलगचे 2 चेंडू आपण पाहतो डॉट घेताना देखील, म्हणजेच हा गोलंदाज थोडासा बॅकअप करताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरतून टीम राजधानी 11 पापळवाडी संघासाठी 3 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अजून एक फटका, अजून एक त्याच रिझन मध्ये होई चर्चा केली होती, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट रिझन, जो मात्र आपण पाहतोय त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. ते सांगतायत वारंवार त्याच क्षेत्रामध्ये फटके खेळतायत, म्हणजे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 सलग डॉट बॉल आले, पुन्हा एकदा तोच कॉपी पेस्ट फटका, म्हणजेच आपण पाहतोय स्क्वेअर कट, जो मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून डीप मध्ये सरळ 6 धाव्यांसाठी रिप्ले टेलिकास्ट देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काय फलंदाजी राहते, काय त्यांच्या हातामधील ताकद, काय मात्र फोरआर्म्स मधील ताकद आपणास पाहायला मिळते. नाही यावेळी डॉट बॉल शरीराच्या जवळून मात्र आपण पाहतो चेंडू डिलिव्हर होणारा डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 30 धावा, 30 रन ऑन अ स्कोर बोर्ड. टीम सावरकर संघ नाना चषक पर्व दुसऱ्या आपण पाहतोय. प्रत्येकाला वाटलं पावसाळा सुरू झाला तर रबर बॉलचा हंगाम सुरू होतो, परंतु नाही. टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा होईपर्यंत आमचा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम कधीच संपत नाही, हे देखील प्रत्येकाने मनामध्ये ठेवलंय. आणि याचवेळी डॉट बॉल येत असताना आता ओव्हर संपेल, म्हणजेच आपण पाहतोय 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा विदाउट लॉस. टीम सावरकर संघ. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धनराज येतोय, त्याला मात्र संघ कर्णधाराने बाहेर काढले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा रोखायचे, त्याच्यावरती ती जबाबदारी दिली, ती जबाबदारी कशी पार पाडेल धनराज. फटका खेळून काढला जातोय, फाईन लेग रिजन पूर्णपणे रिकामा जाणून घेतला. आउटफील्ड थोडीशी स्लो आपणास पाहायला मिळेल. निलेश सूर्यवंशी धावतायत, परंतु याच्यावरती धावा मिळणार आहेत पूर्णपणे 4 धावा मिळणार आहेत, कारण की चेंडू सरळ आपण पाहतो जाऊन नेटला स्पर्श करतो. या कारणास्तव या 4 धावा पंच देखील कळवतायत. मैदानाची विड्थ पाहायला गेली तर आपण पाहतो थोडीशी कमी, म्हणजेच ऑनसाइडची बाउंड्री आणि ऑफसाइडची बाउंड्री थोडीशी आपणास छोटी पाहायला मिळते, परंतु पाहायला गेलं तर सरळ दिशेला खूप लांब वरचा षटकार देखील पाहायला मिळतो. या कारणास्तव आपण पाहतोय ऑफसाइड आणि ऑनसाइड वरती फटके खेळले जातात. कालच्या दिवसामध्ये सर्व मॅचेसच्या टीमने पाहिलेत, बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय, विशेषतः तुषार राणांनी सर्व मॅचेस पाहिलेत. त्यांनी जाणून घेतलं की षटकार ऑनसाइड वरती ऑफसाइड वरती छोटा वाटतोय आणि सरळ दिशेला खूप मोठा वाटतोय. याच कारणास्तव ऑफसाइड आणि ऑनसाइडला चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या चौकार आणि संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 बॉल कंप्लीट. ज्यावेळी बॅटर आउट, अगदी पंच कळवतायत की बॅटर आउट असेल, म्हणजेच आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे, तर पंचांच्या निर्णयाचं स्वागत देखील करावं लागेल. बॅटर यावेळी आउट होताना पाहायला मिळतात, म्हणजेच बॅक टू दी पॅव्हेलियन. लागतोय पहिला झटका प्रकाश गुरव यांच्या स्वरूपाने टीम सावरकर या संघाला.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. जास्त वेळ कोणी घेणार नाहीये आणि टीम मीटिंग देखील पंच कोणालाही करू द्यायची नाहीये, याची देखील नोंद घ्या. ऑन स्क्रीन वरती देखील दाखवले जातात प्रकाश गुरव यांना. अगदी मात्र आपण पाहतो नाराज होऊन. आता मैदानाच्या आतमध्ये कोण जात आहे? हो, तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करतोय. म्हणजेच आपण पाहतो एस अनिल सपकाळ मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करताना पाहायला मिळतात. एक श्वान प्रेमी एकतर्फा आशिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. म्हणजेच अनिल सपकाळ एक घातक विस्फोटक आणि आपण पाहतोय आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता खेळ करायला पदार्पण करतोय, प्रवेश करतोय, एंटर करतोय. ऑन स्क्रीन वरती त्याला देखील दाखवलं जात आहे. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. एक गडिया माघारी म्हणजेच प्रकाश गुरव माघारी. त्यांच्या जागेवरती विकेट क्रमांक आपण पाहतोय 3 मैदानाच्या आतमध्ये आणि सपकाळ फटका तर खेळून काढला जातोय. होय, चर्चा केली अनिल सपकाळने मात्र आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलंय, मी देखील डगआउट मधूनच सेट होऊन आलोय आणि त्याच लयने फलंदाजी करणार. म्हणजे लय कायम ठेवली जाते. या षटकारांची संघाची धावसंख्या मात्र 40 चा आकडा पार करते. 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आणि सपकाळ ऑन स्ट्रायकिंग एंड वरतून पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार खेचलाय. पहिल्या फेरीच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या खेळवल्या जातील. तदनंतर आपण पाहतो दुसऱ्या फेरीमध्ये ओव्हर्स 3 होतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर वातावरणाचा आढावा घेऊन आपण पुढील ओव्हरची देखील पुढील मॅचेसच्या ओव्हरची देखील सांगता करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळाला, हो जरूर पाहायला मिळाला आणि सपकाळ यांच्या बॅटमधून, कारण की त्याचं क्षेत्र आपण पाहतोय ऑनसाइड आहे. अगदी मिड विकेट रिजन, लॉंग ऑन रिजन ते स्क्वेअर लेग रिजन, फाईन लेग पर्यंत याचे फटके वारंवार पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ऑफसाइडला खेळणारा बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती तुषार राणा, तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ऑनसाइड वरती खेळणारा बॅटर. सलग 2 षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 46 आकड्यावर. 4 बॉल कंप्लीट झालेत. 5वा बॉल नाहीये. हा चेंडू चांगला होता, या चेंडूला सन्मान देणं गरजेचं होतं, कारण की क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे. याच्यावरती क्रिकेटचा देव देखील नतमस्तक झाला, याची देखील नोंद ठेवायची. याच कारणास्तव डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 बॉल कंप्लीट. एक शेवटचा बॉल या ओव्हर मधील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. गोलंदाज धनराष्ट्र, बॅटर अनिल सपकाळ. पुढे सरसावून अगदी मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला जातो. सचिनजी जाधव आपण पाहतोय विद्यमान उपाध्यक्ष सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. चेंडू गॅदर केला जातोय, फीड केला जातोय, सिंगल रन येणार आहे आणि या सिंगलने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावरती आणि ओव्हर क्रमांक 3 चा खेळ देखील संपतोय. म्हणजे 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सावरकर. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ कोणी घेऊ नका. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सचिनजी जाधव येत आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय अनिल सपकाळच्या बॅट मधून 2 षटकार आले. त्याच खेळाडूला फसवलंय, त्याच खेळाडूला जखडून ठेवलंय, त्याच खेळाडूला मात्र आपण पाहतोय चेंडूवरती उभं करून ठेवलंय. डॉट बॉल पहिला सचिनजी जाधव यांचा. कमी गतीने हाताळला जातोय. यावेळी मात्र आपण पाहतोय नो बॉल. म्हणजेच आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर झालेला चेंडू. धोक्याची घंटा आपणास पाहायला मिळते. नो बॉल आता पाहायला मिळेल. येणारा चेंडू फ्री हिटचा जरूर असेल, परंतु ही एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या आता 48 आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओहो, पुढच्या बाजूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे का? त्या दरम्यान आपण पाहतो थोडासा दूर होता, याच कारणास्तव आता एक सिंगल रन. हो, सिंगल येते. बॅकअप मिळालाय शैलेजी सूर्यवंशी यांचा आणि या सिंगल रनने संघाची धावसंख्या 2 बॉल पूर्ण होत असताना 49 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडू पूर्ण.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 49. ज्यावेळी चांगली झेल पाहायला मिळते. नवीन बॅटर्स शरद मैदानाच्या आतमध्ये येतात. यावेळी विकेटचं पतन झालंय. तिसऱ्या चेंडूवरती बॅटर माघारी म्हणजेच तुषार राणा माघारी आले. यानंतर होणारी मॅच असेल विरेवाडी विरुद्ध साखरवाडी याची देखील नोंद घ्यायची. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. विरेवाडी विरुद्ध साखरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन येतील आणि डीएसपी सर यांच्या आवाजामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. यानंतर होणाऱ्या मॅच याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच विरेवाडी विरुद्ध टीम साखरवाडी संघ याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघांचे कॅप्टन यायचे आपण टॉस का बॉस मध्ये इनिंगच्या अखेरीस. चेंडू हवेमध्ये यावेळी सुवास असेल. कॅच कंप्लीट म्हणजे विकेटचं पतन. अजून एक विकेट माघारी या ओव्हरमध्ये पूर्णपणे रोखून ठेवलं सचिनजी जाधव यांनी. पहिल्या 3 गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतला होता परंतु तदनंतर या शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा रोखून ठेवले. तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. आता या ओव्हरमधील 5 बॉल कंप्लीट आणि एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तेजस सपकाळ आमचे बंधुतुल्य मित्र हे देखील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तेजस सपकाळ मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी या इनिंग मधील. आउट अगदी मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होतं या शेवटच्या बॉलवरती देखील. या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट्स मिळवले सचिनजी जाधव यांनी. म्हणजेच आता संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या अखेरीस 49 धावा, 50 धावांचं आव्हान असणार आहे टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस करतात डीएसपी सर अर्थातच विरेवाडी विरुद्ध साखरवाडी संघ. या इनिंग ब्रेक नंतर आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. अर्थातच ज्या 2 मोठ्या संघामध्ये सामना खेळला जाईल. आदर्श मित्र भैरवनाथ 11 साखरवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरोडी. एकाच देवाचे 2 संघ, फक्त गावाचं नाव वेगळं जरूर आहे. आणि आपण जाऊया टॉसकडे. सागर पवार साखरवाडी संघाचे कर्णधार आणि किरण वर्गे विरेवाडी संघाचे कर्णधार माझ्यासोबत जोडले गेले आहेत. कॉल कोणाचा असेल? कॉल विरेवाडी संघाचा असेल आणि टॉस काटा कॉल केलेला आहे आणि नक्कीच कॉल काटा सुद्धा मिळाला आहे. विरेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. किरण नाणेफेक जिंकले. प्रथम फिल्डिंग करू. फिल्डिंग अपेक्षित होतच कारण पाऊस पडलाय आपण पाहतोय आणि पाऊस पडल्याच्या नंतर खेळपट्टीमध्ये सुद्धा थोडासा बदल झाला. मेहनत खूप घेतलेली आहे, खेळपट्टी बनवलेली आहे. कोणत्या उद्देशाने तुम्ही नक्की फिल्डिंग घेतली आणि काय स्ट्रॅटेजी असेल तुमची या सामन्यासाठी? आम्ही कमीत कमी त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कारण ग्राउंड पण खूप ओल आहे. अंदाज थोडा वेळ लागेल. ओके, धन्यवाद किरण. तुला शुभेच्छा राहतील पुढील सामन्यासाठी. सागर सर टॉस हरला, जिंकला असताना तुमचा काय निर्णय होता? खेळपट्टीचा अंदाज घेता मी प्रथम बॅटिंगच घेणार होतो फर्स्ट टाइम, कारण की नंतर माझ्या अंदाजे मी बॅटिंगच घेतली असते. याचा अर्थ निर्णय तुमच्या बाजूनेच लागला. थोडक्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाऊस तर आहे, तुम्ही सकाळपासून पाहताय आणि खेळपट्टी पाहता. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता प्रथम फलंदाजी करताय, किती धावांचं टार्गेट द्याल? कारण विरेवाडी संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे, तुम्ही वारंवार बघितलेला आहे. टार्गेट काय द्याल त्यांच्यासमोर? नक्कीच विरेवाडी संघ चांगला संघ आहे
पण आम्ही त्यांना 60+ टार्गेट नक्कीच देऊ. आणि आपले सर्वांचे लाडके आवडते नाना यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पार पडते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राम सावंत आहेत, अध्यक्ष आहेत आपल्या असोसिएशनचे. या आयोजनाविषयी काय सांगाल, 2 शब्द तुमचे? राम सावंत नेहमीच आपल्या असोसिएशनमध्ये चांगले चांगले इव्हेंट घेऊन येतात. त्यातलाच एक नाना 11 चषक स्पर्धा दुसरे उत्कृष्ट दर्जाचे नियोजन करलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचे टुर्नामेंट त्यांनी आयोजन केलेलं आहे. तरी मी त्यांचं स्वागत करतो. ओके, धन्यवाद सागर सर, किरण सर. आपल्याला पुढील सामन्यासाठी देऊया शुभेच्छा आणि जाऊया या मॅचच्या सेकंड इनिंगला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश काटे सर. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. विजयासाठी धाब्यांची गरज आहे 50 आणि त्याच 50 धावा रचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सचिनची जाधव त्याच्या समेत शैलेश सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय, फिल्डिंग लगावतोय म्हणजे क्षेत्ररक्षण रचलं जाते त्याच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. अगदी यानंतर होणारी मॅच देखील आपण पाहतोय विरेवाडी विरुद्ध टीम साखरवाडी संघ, म्हणजे 2 अजून तुल्यबळ संघ आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट आशियानमधील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो दुपारच्या 17 पर्यंतच्या सर्व मॅचेस अतिशय दर्जेदार, रोमांचक आणि रोमांचक देखील पाहायला मिळणार आहेत. म्हणजे यानंतर होणारी मॅच विरेवाडी विरुद्ध टीम साखरवाडी पाहायला कोणीही विसरू नका. आमच्यासोबत असेच जोडून राहा. श्री इव्हेंट्स लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाहत आलाय आणि असेच पाहत देखील राही स्पर्धा. आणि प्रत्येक ओव्हरसाठी आपल्या जवळ 4 मिनिट असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. स्लो ओव्हर रेटनं चालला तर आपला एक प्लेयर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांसोबत मात्र आपण पाहतोय बाजू निवडली जाते. मी ओव्हर द विकेट येणार आहे, गोलंदाजी करणारा उजव्या हाताने मारा करणारा मी वेगवान गोलंदाज आहे असं देखील पंचांना सांगितलं असेल तुषार राणांच्या माध्यमातून. म्हणजेच राईट आर्म पेसर तुषार राणा ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना समोर सचिनजी जाधव, नॉस्टा केंडा शैलेश सूर्यवंशी. सेकंड इनिंग मधील पहिला बॉल तुषार राणा टू बॅटर सचिन जाधव. पहिला चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि याच्यावरती आपण पाहतोय अगदी 1 रन देखील लेगबायच्या स्वरूपाने कंप्लीट केली जाते. बॅटचे थँक्यू. अगदी बॅटनं धाव येते आणि बॅटची धाव येत असताना त्यांच्या खात्यावरती देखील जोडली जाईल. सचिन जाधव यांच्या आपण पाहतोय वैयक्तिक 1 धावेने संघाच्या धावसंख्येचं देखील खातं खुललं जात आहे. 1 बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. हा देखील चांगला चेंडू लोवर फुलटॉस पाहायला मिळालाय. अगदी या चेंडूला फुलटॉस करायचा प्रयत्न होता परंतु नाही जमला. सरळ चेंडू मात्र आपण पाहतोय बुंद्यामध्ये जाऊन डिलिव्हर होतो. यावेळी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते तुषार राणांच्या माध्यमातून. 2 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते फक्त 1 रन. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो धावा बनणं गरजेचं असतं. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट मिळणं गरजेचं असतं. तो स्टार्ट मिळाला अजून तर नाहीये कारण की अजून 2 चेंडूवरती फक्त 1 रन खर्च केले. येणाऱ्या 4 चेंडूवरती काय असेल मॅचची कहाणी. खेळा इनसाइड आउट खेळून काढला जातोय, कॅप शोधून काढला जातोय. यावेळी 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषे पार फरार. यावरती मिळतोय चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या आता कोण बदलत असताना जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. यावेळी देखील खेळून काढला जातोय पूर्णपणे फिल्डिंग पोझिशन वरती शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. गॅप शोधून काढला, एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. त्यानंतर आपण पाहतो डिफील्ड विकेट रिझर्व वरती क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये तैनात होता, त्याला मात्र बीट करत डीप मध्ये चेंडू सरळ सलग दुसऱ्या चौकारासाठी आला आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 4 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. या क्लास ग्राउंड वरती आपण पाहतोय प्रथमताच पाटण तालुक्यामधील खेळाडू खेळत असतील तर ते सह्याद्री क्रिकेट आशियाचे खेळाडू आपण पाहतोय प्रथमतः खेळत आहेत.
एक प्रत्येकाचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण होताना देखील पाहायला मिळते नाना चषक यांच्या माध्यमातून. नाना चषक पर्व दुसरे यांच्या मात्र आपण पाहतो निमित्ताने प्रत्येक खेळाडूचं स्वप्न इथं पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रथमतः नानांचं मनापासून आभार व्यक्त करेन सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं, आमच्या वतीनं देखील, कारण की एक प्रत्येकाचं स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलं. तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. लास्ट बॉल खेळून काढला जातोय. मिड ऑन, नो स्ट्राइक, डेंजर झोन, फेकी केले. काय होणार आहे यावेळी? आता बॅटर सेफ आहे. अगदी मात्र आपण पाहतोय यावेळी बॅटर सेफ असेल. डायरेक्ट हिट मात्र आपण पाहतोय बसत नाही, या कारणास्तव बॅटर सेफ. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद टीम राजधानी 11 पाबळवाडी संघ. प्रशांत ऑन बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये नानांनी फक्त 10 धावा खर्च केले. आता मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अगदी हा मॅक्सिमम येतोय आणि या मॅक्सिमम निशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या खून बदलत असताना, आकार बदलत असताना जाऊन पोहोचले 16 वरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एक याच दिशेला पुन्हा एकदा कॉपी पेस्ट फटका, परंतु यावेळी झेल पकडली आहे. मागील चेंडूवरती झेल पकडता आली नव्हती, परंतु आपण पाहतो बाउंड्रीच्या बाहेर यावेळेला झेल पकडली जाते आणि या सलगच्या दुसऱ्या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता चर्चा करावी लागेल. प्रकाश गुरवाले सर्व काही खेळाडू जवळ येतात. तुषार राणा देखील जातात गोलंदाजाजवळ. आता काय होईल चर्चा आणि या चर्चेचा परिणाम काय असेल तो येणारा चेंडू देखील सांगून जाईल. 2 बॉल पूर्ण, पहिले 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 2 षटकार आले. संघाची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून एक फटका खेळून काढला जातो डीप मध्ये. तेजस असतील चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. पहिल्या एफर्ट मध्ये चेंडू फील्ड करतायत. यावरती सिंगल रन. आता या सिंगल रनने मात्र आपण पाहतो सावरकर संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या जीव आला असेल, कारण की नॉनस्ट्राईक जो बॅटर आला ज्यानं मात्र सलग 2 षटकार खेचलेत, परंतु तितकाच ताकदीचा बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती देखील आहे. म्हणजे सचिन जाधव स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. 3 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि ज्या संघाची मॅच चालू असेल ते मात्र आपण पाहतो प्लेयर डगआउट मध्ये असताना पण होतील, याची देखील नोंद घ्यायची. स्विच इट यावेळी देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल, त्याला मात्र आपण पाहतोय अगदी खेळून काढला जातोय. सरळ 6 धाव्यांसाठी खेळून काढला जातोय. चर्चा केली होती जो बॅटर नॉनस्ट्राइक एंडला आहे त्याच्यापेक्षा घातक फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आता आलाय, त्यानं ते देखील सिद्ध करून दाखवलं. आमच्या देखील आपण पाहतो शब्दांचा मान ठेवलाय. या षटकारानिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते थेट 29 या आकड्यावर. 4 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा.
अजून एक खेळून काढला जातो डीप मध्ये आपण पाहतो अनिल सपकाळ असतील चांगलं क्षेत्ररक्षण रॉकेट आर्म डायरेक्ट हिट गोलंदाजाच्या हातामध्ये सिंगल रन येणार आणि या सिंगलने संघाची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून 20 धावांची गरज आहे कारण की 50 धावांचं आव्हान आपण पाहतोय असणाऱ्या टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला आणि त्याचा पाठलाग करत असताना ही जोडी आतापर्यंत 30 धावांची पार्टनरशिप उभी करते. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला जातो डीप मध्ये पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकाच धावावरती रोखलं देखील जाते. आता या सिंगल रनने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. ओव्हर संपते 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज असणार आहे 19 धाव्यांची याची देखील नोंद घ्यायची. चला स्पीडअप घ्यायचंय मॅच देखील चालू ठेवायचे पंच. विकेटचं पतन प्रकाश गुरव येताना पाहायला मिळत आहे आणि यावेळी मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होतं देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिली विकेट माघारी शैलेश सूर्यवंशी माघारी येताना पाहायला मिळतील आपणास. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये शंकर येताना पाहायला मिळत आहेत. आता 11 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा विजयासाठी 19. जरूर मात्र आपण पाहतोय आमचे थर्ड अंपायर देखील कळवत आहेत की लेफ्टी बॅटरमुळे त्याला देखील फायदा असणार आहे आजच्या दिवसामध्ये. तो कसा फायदा घेतला जाईल कारण की बाउंड्री पाहायला गेलं तर ऑनसाइड वरची त्याच्यासाठी खूप छोटी आहे आणि त्याचाच फायदा घेतला जाईल का. मॅच चालू ठेवायचे जास्त वेळ नका घेऊ प्लीज. हा बॉल चांगला आहे. यावरती आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला जातोय खेळून काढला जातोय. चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फक्त सिंगल रन येणार आहे. ही ओव्हर मात्र मॅचची कहाणी संपूर्णपणे बदलून टाकणारी असेल. या ओव्हरमध्ये एकतर धावा बनल्या जातील किंवा धावा रोखल्या जातील. काही घडेल काही बिघडेल व समीकरण आता येणाऱ्या 4 चेंडूवरती ते देखील पाहायला मिळेल. 10 मध्ये बनवायच्या 18 धावा आणि हे 4 चेंडू टीम सावरकर संघासाठी खूप महत्वाचे आहे आणि हे 4 चेंडू टीम राजधानी पाबळवाडी संघासाठी देखील खूप महत्वाचे आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये कारणास्तव आता डॉट बॉल येतोय. जसे जेवढे डॉट बॉल येतील तेवढे मात्र प्रेशर वाढलं जाईल. आता काय होणार आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 9 चेंडू मध्ये आपण पाहतोय 18 धाव्यांची गरज 200च्या सरासरीने मात्र धावा बनवाव्या लागतील. आता इथून पुढे तरी फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. चेंडूवरती नजर कोण जमवतोय जेल कोण पकडणार आहे नाही घेतली जाचेल. यावेळी थोडासा मात्र आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये पावसा अभावी आउटफील्ड थोडीशी मात्र आपण पाहतोय अजून ओलावा आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतो. या कारणास्तव थोडासा घसरला जातो. या कारणास्तव झेल देखील पकडली जात नाही परंतु 2 धावा जरूर मिळत आहेत. म्हणजे आता विजयासाठी 8 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज. 2 चेंडू खूप महत्वाचे 8 मध्ये बनवायचे 16 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू हा चेंडू खूप महत्वाचा होता. याच्यावरती मोठ्या धावा द्यायच्या नव्हत्या ते मात्र प्रकाश गुरव यांनी केलंय.
यावरती फक्त सिंगल रन म्हणजे आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी आता 15 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडूमध्ये 15 धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या चेंडूवरती जर धावा आल्या तर फ्रंटफूट वरती राहू शकते टीम बाबळवाडी संघ. जर यावरती जर आपण पाहतो धावा रोखल्या तर फ्रंटफूट वरती राहू शकते टीम सावरकर संघ. अगदी अव्वल ठरायचं असेल तर हा एक चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय आपला संपूर्ण क्रिकेटमधील अनुभव पणाला लावावा लागणार आहे प्रकाश गुरव यांना. दुसऱ्या बाजूने एक यंग खेळाडू अर्थातच लेफ्ट हँड बॅटर, त्याला मात्र या मैदानावरती भरपूर असा फायदा आहे आणि त्याचा फायदा कसा घेतला जाईल या चेंडूवरती हे देखील पाहावं लागेल. उलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये तर आहे, हवेमधूनच एका वेगळे चेंडू सीमारेषे पार फरार देखील होतोय. चर्चा केली होती फायदा आहे फुलटॉस आला आणि त्याचाच फायदा घेतला त्याने. या षटकारांची आपण पाहतो ओव्हर संपते. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा आणि आता विजयासाठी आपण पाहतो येणारे 6 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती आता अनिल सपकाळ येत आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतो 9 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ रेडी राहायचंय. विरेवाडी आणि साखरवाडी संघ दोन्ही संघांनी तयार राहायचंय. फर्स्ट राऊंडच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. तदनंतर आपण पाहतो सेकंड राऊंड मध्ये 3-3 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या जातील आणि तदनंतर आपण पाहतो या पावसाचा आढावा घेऊन ओव्हर्स कमी पुढील येणाऱ्या राऊंड्स मध्ये देखील केल्या जातील याची देखील नोंद घ्यायचा नियम आहे आणि एक सूचना असेल कोर कमिटीच्या माध्यमातून, कारण की या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या स्पर्धेवरती देखील आपण पाहतोय अवकाळी पावसाचं संकट ओढवले याची देखील नोंद घ्यायची आहे. जरूर तुमचं देखील सहकार्य आम्हाला मिळेल यात काही शंका नसेल. आता जाऊया मॅचच्या आतमध्ये. आणि सपकाळ पहिला बॉल वेगाने हाताळला जातोय. अगदी आपण पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू होता. याच्यावरती मात्र आपण पाहतोय पीक करण्यामध्ये यश आलं नाही परंतु डॉट घेण्यामध्ये यश आले आणि सपकाळला. तर 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. व्हाईट बॉल स्वेर मारा. याच दरम्यान आपण पाहतो एक्स्ट्राची रन आता 5 मध्ये बनवायचे आहेत 8 विजयासाठी. ज्या संघांची मॅच चालू असेल त्या संघांना विनंती करून आपण प्लेयर डकआउट मध्ये स्थानापन्न होणार आहोत त्याची देखील नोंद घ्या. म्हणजेच मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला प्लेयर डकआउट आहे तिथे जाऊन आपण स्थानापन्न होणार आहोत त्याची देखील नोंद घ्यायची. स्विच हिट घेऊन काढला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. 1 रन येणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. स्टेस दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या चुका नाही करायच्या कारण की नॉनस्ट्राइक एंडला सचिन जाधव यांना उभं करणं गरजेचं होतं. आता मात्र ते आपणास पाहायला मिळतंय का या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता मात्र इन्क्रीज होते, बढती घेते. 44 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता 4 बॉल मध्ये हवेत 6 धावा विजयासाठी. यावी विकेटचं पतन, यावी यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. म्हणजेच आपण पाहतो आता त्रिपाचित केलं जात आहे. बॅटर आउट. अगदी मात्र आपण पाहतो सचिन जाधव आता या चेंडूवरती माघारी जाताना पाहायला मिळतील. तीन चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. महेश आलाय नवीन बॅटर.
यावी वाईट बॉल येतोय. यावी आपण पाहतो लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच कळवतायत की हा वाईट बॉल आहे. म्हणजे आता 3 मध्ये बनवायचे असतील 5 धावा. एक धाव महत्वाची आहे. एक रन मात्र महत्वाची असणार आणि प्रत्येक चेंडू आपण पाहतो गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील महत्वाचा असेल. तीन चेंडू मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील दाखवलं जाते ऑन स्क्रीनवरती. 3 मध्ये 5. हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना अगदी आता 2 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. 2 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 5 धावा. दोन मध्ये 5 धावा आणि या मॅच मधील सर्वात महत्वाचा सर्वात मागडा चेंडू कोणता असेल तर हा असेल. कसा हाताळला जाईल. पुढे सरसावून खेळला जातोय. पॉइंट मध्ये चेंडू गरकन गिरकी घेणार आहे का नाही. या ऋषी होता. यावी 1 रन दुसऱ्या धावेसाठी कॉल. स्ट्रायकिंग एंड. धाव बनली जाईल का. येस यावरती 2 धावा तर बनलेत. 2 वरती रोखलं जाईल. 2 वरती रोखलं जाईल. तिसऱ्या धावेसाठी आता मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. परंतु जे करायचं होतं ते करून देखील दाखवले. 2 धावा येत असताना स्ट्रायकिंग एंड वरती शंकरला आणलंय. म्हणजे ज्याच्या बॅट मधून मॅक्सिमम आला होता तोच सिंगल स्ट्रायकिंग एंड वरती असेल. सामने कंपल्सरी चेस राहणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे एक चेंडू मध्ये एकतर 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. जर 2 बनवल्या तर सामना विजय होऊ शकते सावरकर संघ. जर 3 बनवल्या तर विजय होऊ शकते टीम पाबळवाडी संघ. आता 1 मध्ये बनवायचे आहे 3 धावा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुवास जातोय. जो नॉन स्ट्राइक एंडला उभा राहील तो साथ देईल शंकरला. लेफ्ट हँड बॅटर ज्याच्या बॅट मधून एक फुलटॉस चेंडू वरती मोठा फटका आला होता. षटकार आला होता तो शंकर स्ट्रायकिंग एंड वरती. 1 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज. आता मॅच मध्ये काही होणार आहे हे देखील पाहावं लागेल. आणि सबका टू बॅटर शंकर. यावरती धावा किती बनवल्या जातील. 1 धाव कंप्लीट झाले. 1 धाव कंप्लीट झाले. 1 धाव कंप्लीट झाले. मॅच फिनिश. लेगबाच्या स्वरूपाची 1 धाव मॅच फिनिश. मॅच विजय अर्थातच आपण पाहतोय टीम विजय होते. सावरकर 11 संघ विजय संघाचं अभिनंदन आणि पराजय संघाचे देखील आभार व्यक्त करतो. कोणी नाराज व्हायचं नाही कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय बिग बॅश पद्धतीमधील या स्पर्धेचे सर्व साखळी सामने आपणास पाहायला मिळतात. प्रत्येकाला संधी वारंवार निर्माण करून दिल्या संपूर्ण कोर कमिटीने. कारणास्तव पुन्हा एकदा संधी मिळेल टीम पाबळवाडी संघाला. वेल प्लेड बोथ टीम्स. आता विनंती करेन जायचं यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने टीम वीरवाडी संघ लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि टीम साखरवाडी संघ आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत. जाऊया या मॅचच्या हिरोच्या दिशेने. या मॅचचा हिरो ठरतोय